नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इयत्ता 5वीच्या वर्गात तुमची प्रिया टीचर मनापासून स्वागत करते. मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीचा 14वा धडा चित्रसंदेश हा अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम चित्रांचं निरीक्षण करूया. चित्रांमध्ये काय दिलं आहे ते पाहूया. चित्रसंदेश म्हणजे काय? तर चित्रसंदेश म्हणजे एखाद्या चित्रावरून आपल्याला काही संदेश दिला जातो आणि तो आपल्याला चित्राद्वारे ओळखायचा असतो. याला म्हणतात चित्रसंदेश. चित्रसंदेश या पाठामध्ये सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना कोणत्या गोष्टींचे पालन करावे हे चित्रांसहित सूचना देऊन सांगितले आहे. सर्वप्रथम आपण पहिलं चित्र वाचूया. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते? एक माणूस आहे, तो थुंकत आहे आणि त्याच्या खाली संदेश आहे, बसमध्ये किंवा बसमधून बाहेर थुंकू नये. दुसरं चित्र आहे, एक माणूस खातोय आणि कचरा बाजूला टाकतोय आणि खाली काय लिहिलं आहे? बसमध्ये कचरा टाकू नये. तिसरं चित्र, चालत्या वाहनात घाईघाईने चढू अगर उतरू नये. चौथं चित्र, चालत्या वाहनातून हात बाहेर काढणे व डोकावून पाहणे धोक्याचे आहे. ह्याच्या खाली काय लिहिलं आहे बघा? विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. ही काही वाक्य आहेत, घोषवाक्य आहेत, जे ह्या सूचना असतात. ह्यांचं आपल्याला काटेकोरपणे पालन करणं अगदी महत्त्वाचं असतं. तर चला पाहूया, एक एक चित्राचं निरीक्षण करूया आणि त्या चित्राद्वारे आपल्याला काय संदेश दिला आहे तो स्पष्टीकरणासह जाणून घेऊया. पहिल्या चित्रामध्ये पहा, बसमध्ये लिहिलं आहे की थुंकू नये. डू नॉट स्पीट इनसाइड ऑर आउटसाइड व्हाईल इन द बस. तरी सुद्धा तो माणूस बसमध्ये थुंकतोय. हो ना मुलांनो, आपण काही ठिकाणी बघतो. बघा, या चित्रामध्ये ट्रेनवरती पान खाऊन थुंकलेले आहेत. त्याच्यानंतर हा माणूस पहा रस्त्यावर थुंकतोय. पण आपण जेव्हा असं रस्त्यावर किंवा बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये घाण करतो, त्याद्वारे आपल्याला स्वतःला त्रास होत नाही तर इतरांना देखील होतो. मुलांनो, जेव्हा आपण थुंकतो तेव्हा त्या थुंकीद्वारे अनेक विषाणू बाहेर सोडले जातात. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आता कोरोनाचा आजार हा जगभर पसरलेला आहे. या आजारामुळे सर्व त्रासलेले आहेत, हो की नाही? त्यामुळे आपल्या थुंकीतून अनेक अशी जंतू बाहेर पडतात जे खूप घातक असतात. भले कोरोना असो वा नसो तरी सुद्धा थुंकणे ही वाईट गोष्ट आहे. काही काहींना सवय असते, घरामध्ये थुंकतात. नाही तर आपल्याला आपलं वॉश बेसिन असतं तिकडे थुंकायचं असतं. ज्यांना खूप त्रास असतो बसमधून अथवा प्रवास करताना, ज्यांना त्रास असतो त्यांनी आपल्यासोबत एखादं बॉक्स फिरवायचं असतं किंवा रुमाल किंवा टॉवेल ह्या गोष्टी हाताळायच्या असतात की ज्यामुळे आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये. म्हणजेच काय, तर बसमध्ये किंवा बसमधून बाहेर थुंकू नये ह्याचं आपल्याला पालन करायला हवं. आता मुलांना दुसरं चित्र पहा. बसमध्ये कचरा टाकू नये. म्हणजेच काय मुलांनो? तर डू नॉट लिटर इन द बस. मुलांनो, आपण जेव्हा बसमध्ये अथवा ट्रेनमध्ये प्रवास करताना काहींना सवय असे, खातात आणि तिकडेच टाकतात. मुलांना, तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीमध्ये असं कराल का? नाही ना. घरामध्ये केलं तर आई बदडवेल नाही का तुम्हाला? भरपूर मार खातील ना तुम्ही. त्यामुळे आपलं बस किंवा रेल्वे ही सुद्धा आपलीच प्रॉपर्टी आहे असं समजून ती स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी असते. मुलांनो, तुम्ही 4थीमध्ये साने गुरुजीचा धडा शिकला आहातच, आमचे चुकले. त्या पाठामध्ये साने गुरुजींनी काय सांगितले आहे की बस किंवा ट्रेन स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे बसमध्ये कचरा टाकू नये. आता आपण तिसरं चित्र पाहूया. काय लिहिलं आहे या चित्राखाली? चालत्या वाहनात घाईघाईने चढू अगर उतरू नये. म्हणजेच डू नॉट क्लाइंब ऑर गेट डाऊन इन अ हरी फ्रॉम अ मूव्हिंग व्हेकल. मुलांनो, इकडे दिसतंय ना तुम्हाला? काय दिसते? एक माणूस घाईघाईने बसमध्ये चढतोय. हे चुकीचं आहे. काही वेळेला आपण घाईघाईमध्ये चढल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. आणि हो मुलांनो, चालत्या ट्रेनमध्ये चढणे वा उतरणे म्हणजेच आपल्या जीवाशी खेळ करणे. असे केल्याने आपले किमती आयुष्य आपणच संपवू शकतो.
तर असे करू नये. एक बस सुटली, जाऊ द्या, दुसरी बस मिळेल. काहीकांना घाई असते म्हणून ट्रेन खालून किंवा ट्रेनवरून चढतात किंवा धावत्या ट्रेनमधून उतरतात, चढतात. हे चुकीचं आहे. त्यामुळे आपण आपल्या जीवाशी खेळ करतो. तुम्हाला हे आयुष्य तुमच्या आईवडिलांनी दिलं आहे, हो की नाही? तुम्ही जर गेलात तर काय फायदा? बस गेली, दुसरी येईल, जाऊ दे, नो प्रॉब्लेम. म्हणून चालत्या बसमधून अथवा ट्रेनमधून घाईघाईने उतरू नये अथवा चढू नये. आता चौथं चित्र पहा. ह्या चित्रामध्ये चालत्या वाहनातून हात बाहेर काढणे व डोकावून पाहणे धोक्याचे आहे असे सांगितले आहे. म्हणजेच प्लेसिंग हँड अँड हेड आउट ऑफ द विंडो ऑफ अ मूव्हिंग व्हेकल इज डेंजरस. पाहिलंत ना तुम्ही? काहीकांना सवय असते चालत्या ट्रेनमधून, बसमधून, मोस्टली बसमधून आपण हात बाहेर काढल्याने काय होतं की बाजूतून लाईटचे खांब जातात किंवा इतर कोणी फास्ट येतं, मग आपला हात किंवा आपलं डोकं आपल्याला इजा होऊ शकते. काही वेळेला आपल्या जागेत मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे चालत्या गाडीतून अथवा वाहनातून हात बाहेर काढणे व डोकावून पाहणे हे धोक्याचे आहे. तर मुलांनो, तुम्हाला समजलाच असेल हा धडा. आता ह्याच्या खाली काही 2 वाक्य आहेत, ती आपण वाचूया. पहिलं वाक्य आहे, विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे. मुलांनो, ट्रेनमध्ये अथवा बसमध्ये आपण तिकिटाशिवाय प्रवास करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे आपलं तर नुकसान होत नाही आणि ते तिकीट कर्मचाऱ्यांचं देखील नुकसान होत नाही. नुकसान कोणाचं होतं? शासनाचं. मुलांनो, ज्या वेळेला आपण विना तिकीट प्रवास करतो ते करणं म्हणजे चोरी करतो, हो की नाही? त्यामुळे चोरी करणं हे पाप असतं. म्हणूनच विना तिकीट प्रवास करायचा नाही. आता पुढील घोषवाक्य काय आहे? मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. म्हणजेच मनाचा ब्रेक म्हणजे काय? तर आपल्या मनात अनेक विचार येतात, त्या मनावर आपण ताबा मिळवायचा असतो. तो ताबा जर आपण मिळवला तरच म्हणजेच आपला ब्रेक लागला असं समजायचं, आणि तो ब्रेक म्हणजे उत्तम ब्रेक असं समजायचं असतं. उदाहरणार्थ आता मगाशीच मी सांगितलं, खिडकीतून डोके किंवा हात बाहेर काढणे हे खतरनाक असतं, हो की नाही? जर तुम्ही मनात विचार केला की नाही, आम्हाला शिक्षकांनी सांगितलं आहे खिडकीतून हात किंवा डोके बाहेर काढायचं नाही, म्हणजे जेव्हा तुमच्या डोक्यात विचार आला आणि तुम्ही तो पाळला काटेकोरपणे, चांगला विचार, म्हणजेच काय? तर तुम्ही वाईट विचाराला काय केलं? चांगल्या विचाराने ब्रेक मारला. म्हणूनच जेव्हा आपल्याला दुसरं उदाहरण देते, ते म्हणजे जेव्हा आपल्याला घरामध्ये काही चॉकलेट्स वगैरे दिसली असतील, तेव्हा आपण काय करतो की उचलायला जातो, चोरी करायला जातो. पण त्यावेळेला त्या विचारांना आपण ब्रेक मारायचा. म्हणजेच काय? तर तो विचार बाजूला करायचा. तर मुलांनो, तुम्हाला समजलंच असेल हा धडा, हो की नाही? तर आता तुम्ही अशीच घोषवाक्ये शोधायची आहेत आणि ती जमवून आपल्या प्रकल्पवहीमध्ये चिटकवायची आहेत किंवा लिहायची आहेत. तर आता तुम्हाला हा धडा नक्कीच समजला असेल अशी मी आशा करते. भेटूया आपण पुढच्या 15व्या धड्यामध्ये. नदीचे गाणे हे आपण शिकणार आहोत. आणि तिथपर्यंत धन्यवाद.